नसरापूरमध्ये 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला आणि त्यानंतर सगळे तिचे नातेवाईक आहेत ते सगळे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांनी इथून पुढे नवले पूल जो लागतो त्या नवले पुलावर आंदोलन पुकारलं आहे आणि ठिय्या आंदोलन ते करत आहेत। जोपर्यंत आरोपीला शिक्षा होणार नाही तोपर्यंत आम्ही इथनं हटणार नाही असा जी भूमिका आहे त्यांनी घेतली आणि त्यामुळे पुणे बँगलोर हायवे जो आहे तो संपूर्णपणे या हायवेची वाहतूक आहे ती ठप्प झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मी ज्या ठिकाणी उभी आहे त्या ठिकाणाहून साधारण 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंत नवले पूल आहे जिथे हे सगळ्यांचं आंदोलन सुरू आहे। नातेवाईक आक्रमक झाले आहेत त्यामुळे दोन्ही बाजूने गाड्यांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहे आणि अनेक जे प्रवासी आहेत ते या ठिकाणी थांबलेले बघताय ते या वाहतूक कोंडीत अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सकाळपासून याच घटनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या, अनेक ठिकाणी आंदोलनं झाली, नसरापूरमध्ये देखील आंदोलनं झाली। मात्र आता धायरी परिसरात त्या ज्या चिमुरडीचं घर आहे तिथे तिचा मृतदेह आणणार होते आणि त्याच्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते। मात्र सरकारकडनं ठोस असं काही उत्तर मिळालं नाही, नेमकं काय आरोपीचं करणार असं उत्तर मिळालं नाही। त्यामुळे हे सगळे नातेवाईक आहे ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। इथून 1.5 किलोमीटर अशाच पद्धतीच्या रांगा आहेत त्या नवले पुलावर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे हे सगळे प्रवासी आहे ते वाहतूक कोंडीत अडकलेले आहेत। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।